वाराणसीमध्ये काश्यप नावाचा एक कुटुंब राहत होतं। वाराणसीमध्ये काय काश्यप नावाचं एक कुटुंब राहत होतं। या कुटुंबात 3 पुत्र होते। त्या कुटुंबामध्ये 3 मुलं होती। ते उच्च विद्या विभूषित असून कर्मठ धार्मिक जीवन जगत होते। काही काळानंतर मोठ्या मुलाने संन्यास घेण्याचा विचार केला। त्याचप्रमाणे त्याने घर सोडले व संन्यास घेतला आणि उर्वेला येथे जाऊन त्याने आपला आश्रम स्थापन केला। काय होतं, काश्यप नावाचं जो घराणं होतं त्या घराण्यामध्ये 3 भाऊ होते आणि 3 भावापैकी मोठा भाऊ काय करतो, आपला ग्रहत्याग करतो, संन्यास घेतो आणि उर्वेला या ठिकाणी जाऊन काय करतो, आपले कुटी तयार करतो, आपले एक आश्रम तयार करतो। त्यांच्या धाकट्या 2 भावांनी त्याचे अनुकरण केले आणि तेही संन्यासी बनले। ते सगळे अग्निहोत्री किंवा अग्निपूजक होते। म्हणजेच काय, ते काय होते, अग्नीला पूजणारे होते आणि त्यांची लांब केस ठेवले होते। त्यांनी काय केलं होतं, लांब केस ठेवले होते। त्यामुळे त्यांना जटिल असे म्हणत, त्यांना काय म्हणत गेले, जटिल असं म्हणत गेले। का म्हणत गेले तर त्यांनी काय केलं होतं, लांब लांब केस ठेवले असल्यामुळे त्यांना जटिल म्हणत गेले। हे 3 भाऊ उर्वेला काश्यप, नदी काश्यप म्हणजेच काय निरंजना नदीचा काश्यप आणि गया काश्यप म्हणजे गया या गावचा काश्यप या नावाने ओळखले जाऊ लागले। कोण्या नावाने ओळखले जाऊ लागले 3 भाऊ, एक नदी काश्यप, उर्वेला काश्यप आणि गया काश्यप या नावाने ओळखले जाऊ लागले। यापैकी उर्वेला काश्यपाचे 500 जटिल अनुयायी होते। काय होतं, उर्वेला काश्यपाचे किती, 500 जटिल अनुयायी होते। नदी काश्यपाचे 300 जटिल शिष्य होते आणि गया काश्यपाचे 200 अनुयायी होते। उर्वेला काश्यप हा त्यांचा प्रमुख होता। उर्वेला काश्यपांची कीर्ती फार दूरवर पसरली होती। म्हणजेच काय तर उर्वेला काश्यपाचे किती शिष्य होते, तर 500 शिष्य होते। ते शिष्य म्हणजेच काय, त्यांनी सुद्धा उर्वेलावाने लांब लांब केस ठेवले होते म्हणून त्याला 500 जटिल शिष्य म्हणत होते। आणि त्या सर्व भावामध्ये हा मोठा असल्यामुळे याला काय स्थान होतं, सर्वांचा प्रमुख बनला होता। आणि त्या उर्वेला काश्यपाची कीर्ती काय झाली होती, सर्वदूर पसरलेली होती। तो जीवनमुक्त असल्याचे मानले जात होते। लोक दूरदूरच्या ठिकाणाहून फल्गू नदीवरील त्यांच्या आश्रमात येत होते। कोणती नदी, तर फल्गू नदी, आणि त्या फल्गू नदीच्या काठावर त्यांचा आश्रम होतं। उर्वेला काश्यपांचे नाव आणि कीर्ती ऐकल्यामुळे तथागताने त्याला उपदेश देण्याचा आणि शक्य झाल्यास त्याला काय आपल्या धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला। तथागताने काय केलं की उर्वेला काश्यपाची कीर्ती ऐकली होती। म्हणजे त्याच्या तथागताच्या कानावर उर्वेला काश्यप कशा प्रकारे यज्ञ करत आहे, ते काय करत आहे, त्यांची जी कीर्ती होती ते तथागतापर्यंत आली होती। आणि ते ऐकल्यामुळे तथागत काय म्हणतात मनाशीच की आपण त्याला उपदेश देऊ, शक्य झाल्यास त्याला काय करू, धम्माची दीक्षासुद्धा देऊ, असा त्याने विचार केला। त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी माहिती मिळाल्यावर तथागत उर्वेला येथे गेले। तथागत काय झाले, उर्वेला या ठिकाणी गेले। तथागताने त्यांची भेट घेतली आणि त्याला उपदेश व दीक्षा देण्याची संधी मिळवली। म्हणून ते म्हणाले, काश्यप, जर तुमचा विरोध नसेल तर मला तुमच्या आश्रमात एक रात्र राहू द्या का। तथागत काय म्हणतात उर्वेला काश्यपाला की काश्यप, तुम्हाला जर काही माझा विरोध नसेल तर तुम्ही मला एक रात्र तुमच्या आश्रमात राहू द्याल का। आणि काश्यप म्हणाला, आपली विनंती मला मान्य आहे। या प्रदेशावर राज्य करणारा मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा आहे। काय, कोणता नागराजा होता, मुचलिंद नावाचा एक रानटी नागराजा होता। तो भयंकर शक्तिमान होता। अग्निपूजा करणाऱ्या सर्व संन्यासाचा तो कट्टर दुश्मन होता, कट्टर शत्रू होता। काय होता, जो नागराजा होता, जो रानटी म्हणून त्याला संबोधित होते, ते काय करत गेला, जो संन्यासी अग्निपूजा करत असे, जो संन्यासी हवन वगैरे करत असे, तर त्यांचा तो काय होता, कट्टर दुश्मन होता। तो रात्री आश्रमात येत होता आणि अतिशय त्रास देत होता। तो मला जसा त्रास देईल तसा तो आपणालाही त्रास देईल असे मला वाटते। तो काश्यप तथागताला सांगतो की या ठिकाणी एक राजा आहे, तो राजा काय करतो, आम्हाला येऊन त्रास देतो, मला तर त्रास देतो पण माझ्यावाने तुम्हालाही त्रास देईल असं मला वाटत आहे। पण
नागलोक तथागताचे मित्र आणि अनुयायी झाले होते. हे काश्यपाला माहीत नव्हते, परंतु तथागतांना ते माहीत होते. म्हणून तथागत पुन्हा विनंती करत म्हणाले, तो मला त्रास देण्याची शक्यता नाही. काश्यप, कृपा करा आणि आपल्या अग्निशाळेत मला एक रात्र राहण्याची जागा द्या. काश्यप आणि अनेक अडचणी सांगून लागला. काश्यप काय करू लागला? खूप प्रकारच्या अडचणी सांगू लागला आणि तथागत त्याला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. नंतर काश्यप म्हणाला, वाद करण्याची माझी इच्छा नाही. मला फक्त काहीशी भीती वाटते. इतकेच तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणेच करू शकता. तथागताने ताबडतोब अग्निशाळेत प्रवेश केला व तिथे तो जाऊन बसला. नागराजा मूलचंद नेहमीच्या वेळी त्या खोलीत आला, परंतु काश्यपाऐवजी तथागत त्या ठिकाणी बसलेले दिसले आणि भगवंत बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून मुचलिंदाला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो नतमस्तक होऊन त्याची पूजा करू लागला. जेव्हा तथागत पुन्हा ताबडतोब काय करतो? तथागत अग्निशाळेमध्ये प्रवेश करून त्या नागराजाच्या जागेवर जाऊन बसतो, त्या काश्यपच्या जागेवर जाऊन बसतो आणि नागराज त्या ठिकाणी रोजच्या वेळेप्रमाणे येतो. आल्यानंतर तो पाहतो की त्या ठिकाणी भगवंत बसलेले आहेत आणि भगवंताच्या चेहऱ्यावर अत्यंत शांती आणि प्रसन्नता झळकत आहे. हे पाहून काय वाटलं? मूलचंदला वाटले की आपण एका महान विभूतीच्या सानिध्यात आलो आहोत, एखाद्या महान तपस्वीच्या सानिध्यात आलो आहोत आणि तो त्यांच्यासमोर जाऊन नतमस्तक झाला आणि त्यांची पूजा करू लागला. आपल्या अभ्यागताचे काय झाले असेल या काळजीने अस्वस्थ झालेल्या काश्यपाला त्या रात्री झोपच आली नाही. बहुधा त्याला भस्मसात केले नसेल या शंकेने तो भीत उठला. त्या काश्यपाला रात्रभर एकच चिंता वाटली की जो आपल्या इथं आलेला आहे, अभ्यागत जो आपल्या इथं आलेला आहे, त्याला त्या नागराजाने काय केले असेल, काय भस्मसात केलं नसेल या भीतीने तो रात्रभर झोपला नाही आणि सकाळी त्या शंकेनं भीत उठला. नंतर उजाडल्यावर काश्यप आणि त्यांचे एकूण एक अनुयायी काय घडले असावे पाहण्यासाठी आले. त्यांचे सर्व अनुयायी काय झाले? एक ना एक अनुयायी तिथं आले पाहण्यासाठी. मुचलिंदाकडून भगवंतांना काही दुःखपात झालेला तर त्यांना दिसलाच नाही. उलट मुचलिंद भगवंताची पूजा करताना त्यानं पाहिलं असताना त्याला आढळलं. हे दृश्य पाहून काश्यपाला वाटले की आपण एक महान चमत्कार पाहत आहोत. या चमत्काराचा परिणाम होऊन काश्यपाने तथागतांना आपल्या जवळ राहण्याचे आणि आश्रम स्थापन करण्याची विनंती केली. त्याची काळजी घेण्याचे त्यांनी आश्वासन दिले. तथागताने ते राहण्याचे मान्य केले. त्या दोघांचे हेतू निरनिराळे होते. काश्यपाचा हेतू होता की मुचलिंद नागापासून आपला संरक्षण मिळाला. मुचलिंदाचा काय होतं हेतू की आपल्या जवळ तथागत जर राहिले तर काय होईल, आपल्याला त्या नागराजापासून आपल्याला संरक्षण मिळेल. आणि तथागताला वाटलं की एक दिवस काश्यपाला आपला धम्माचा उपदेश देऊन त्याला आपला संधी लाभेल असं तथागताला वाटले. पण काश्यपाने त्याविषयी काहीच अनुकूलता दाखवली नाही. तथागत केवळ चमत्कार करणारे आहेत, बाकी काही नाही असे त्याला वाटले. त्याला काय वाटलं की तथागत फक्त चमत्कार करणार आहेत, बाकी काहीच करू शकत नाहीत. एके दिवशी आपण स्वतःच त्याच्या बाबतीत पुढाकार घ्यावा असे तथागतांना वाटले आणि त्यांनी काश्यपाला विचारले, तुम्ही आहार्त आहात काय? तथागतानं त्या काश्यपाला विचारले की तुम्ही आहार्त आहात का? जर तुम्ही आहार्त नसाल तर या अग्निहोत्रामुळे तुमचे काय हित होणार आहे? तथागताने विचारलं, तुम्ही जे या ठिकाणी अग्नियज्ञ करत आहात, अग्नीची पूजा करत आहात, या पूजेमुळे तुम्हाला काही मिळणार आहे काय? काश्यप म्हणाला, आहार्त होणे म्हणजे काय हे मला माहीतच नाही. तो काश्यप काय म्हणाला, अग्निहर्त म्हणजे काय आहे मला माहीतच नाही, आपण ते मला स्पष्ट करून सांगाल का? नंतर भगवंत काश्यपाला म्हणाले, अष्टांग मार्गापासून च्युत करणाऱ्या सर्व वासना ज्याने जिंकले आहे तो आहार्त. म्हणजेच काय, जो अष्टांगिक मार्गाचा अवलंब करतो, त्यापासून जगत असतो, त्याने आपल्या मनावर ताबा ठेवला आहे. आपल्या मनामध्ये ज्या वासना आहेत त्या वासना सर्व त्याने जिंकल्या आहेत आणि तोच काय आहे,
अर्थ आहे अग्निहोत्रामुळे मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. तथागत म्हणतात की अग्नीची पूजा केल्यामुळे किंवा अग्निहोत्रामुळे काय होणार आहे, मनुष्य पापमुक्त होऊ शकत नाही. काश्यप हा एक असामान्य पुरुष होता, परंतु तथागताच्या विधानातील सामर्थ्य त्याला जाणवले. प्रथम मनाची नम्रता व शालीनता व्यक्त करून आणि शेवटी खऱ्या धर्माला पात्र होण्याची तयारी करून त्याने हे मान्य केले की जगद्वंद भगवंताच्या बुद्धिमत्तेशी आपण क्षुल्लक बुद्धिमत्तेची तुलना करता येणे शक्य नाही. त्यानं काय केलं, भगवंताची जी बुद्धिमत्ता आहे, भगवंताचं जे ज्ञान आहे, त्याच्या पुढे आपण काय आहे, क्षुल्लक आहोत. आपण त्यांच्याशी आपली तुलना करू शकत नाही. आणि शेवटी खात्री पटल्यावर अत्यंत नम्रतेने भगवंतांना सिद्धांत मान्य करून उर्वेला काश्यप यांची अनुयायी झाला. हे सर्व झाल्यानंतर काय झालं, काश्यप काय झाला, भगवंताचा अनुयायी झाला. गुरुला अनुसरून काश्यपाच्या अनुयायांनी तितक्याच नम्रतेने धम्माची शिकवण स्वीकारली. काश्यप आणि त्यांचे अनुयायी यांना याचप्रमाणे पूर्णपणे दीक्षा देण्यात आली. उर्वेला जो काश्यप होता आणि त्याचे जे 500 शिष्य होते, हे सर्व काय झाले, तथागताचे शिष्य झाले आणि धम्माचा स्वीकार करून त्या ठिकाणी धम्माचे अनुयायी झाले. नंतर उर्वेला काश्यपाने आपला सर्व वस्तू आणि यज्ञपात्रे काय केले, नदीत फेकून दिले. त्यांनी त्या सर्व वस्तू प्रवाहाच्या पृष्ठभागावरून रंगत रंगत खाली आल्या होत्या आणि प्रवाहाच्या खालच्या बाजूला राहत असलेल्या नदी काश्यप आणि गया काश्यप यांनी त्या वस्तू आणि ते वस्त्रादी सर्व वस्तू अस्ताव्यस्त झालेल्या पाहिल्या आणि ते वाहत येत आहेत. हे पाहिल्यावर ते म्हणाले, या आपल्या बंधूच्या वस्तू आहेत, त्याने त्या का फेकून दिल्या, काहीतरी असाधारण स्थित्यानंतर घडले काहीतरी असेल. त्यांना काय वाटले की काहीतरी भयानक घडलं असेल. ते अतिशय दुःखी झाले आणि अस्वस्थ झाले. ते दोघेही आपल्या 500 अनुयायासह भावाला भेटण्यासाठी प्रवाहाच्या वरच्या बाजूला आले आणि त्याला आणि त्यांच्या अनुयायांना आश्रम वेशात पाहून चमत्कारित विचार त्यांच्या मनात आले आणि त्यांच्या कारणाची त्यांनी चौकशी केली. जेव्हा ते दोघे भाऊ आपल्या मोठ्या भावाला पाहण्यासाठी त्या आश्रमात येतात आणि तिथे आल्यानंतर ते जे अनुयायी होते श्रमण वेशामध्ये जे बसले होते, हे पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की त्यांच्या कारणाची चौकशी त्यांनी केली. बुद्धाच्या धम्माच्या दीक्षेची हकीकत उर्वेला काश्यपाने त्यांना सांगितली. आपल्या भावाने जर असे केले आहे तर आपणही त्याचे अनुकरण केले करावे असे त्यांना वाटले. त्यांनी आपली इच्छा मोठ्या भावाजवळ प्रकट केली. नंतर त्या 2 भावांना त्यांच्या सर्व अनुयायाचं धम्म आणि अग्निहोत्र याविषयी भगवंताने तुलनात्मक प्रवचन ऐकवण्याकरिता आणण्यात आले. बघा, या ठिकाणी एकटा अग्निहोत्र करणारा जो 3 भाऊ होते, ते 3ही भाऊ काय झाले, भगवंताच्या सान्निध्यात गेले. धम्माचा या ठिकाणी सर्वात मोठा पहिला जो या ठिकाणी धम्मदीक्षा झाली होती, 1000 लोकांची धम्मदीक्षा या ठिकाणी सर्वप्रथम भगवंताने या ठिकाणी केली होती. तर त्यामध्ये बंधुत्वाला दिलेल्या प्रवचनात तथागत म्हणाले, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो, लाकडावर लाकूड घासल्यावर जसा अग्नी बाहेर पडतो, तसाच विचारांच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होतो आणि अज्ञानाचा काळा धूरवर येतो. काम, क्रोध, अविद्या हे अग्निप्रमाणे जगातील दुःखाला कारणीभूत होणाऱ्या सर्व गोष्टींना भस्मसात करतात. एकदा हा मार्ग सापडला आणि काम, क्रोध आणि अविद्या याचा नाश झाला की त्याचबरोबर नवी दृष्टी, ज्ञान आणि सदाचारण यांचा जन्म होतो. म्हणून एकदा माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी घृणा उत्पन्न झाली की त्यांच्यामुळे तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा नाहीशी झाली की मनुष्य श्रमण बनतो. श्रमण मनुष्य केव्हा बनतो की माणसाच्या अंतःकरणात पापाविषयी जर घृणा उत्पन्न झाली, म्हणजे पापाविषयी जर
तिरस्कार उत्पन्न झाला तर त्यामुळे काय होतं, तृष्णा नाहीशी होते आणि तृष्णा जर नाहीशी झाली तर मनुष्य काय होतं, या ठिकाणी श्रमण बनतो. भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकल्यानंतर त्या महर्षींचा अग्निपूजेविषयीचा जो आदर होता तो नष्ट झाला आणि बुद्धाचे शिष्य होण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. काश्यपाची धम्मदीक्षा हा तथागतांचा महान विजय होता, कारण लोकांच्या मनावर त्यांचा जबरदस्त प्रभाव झाला होता. सारिपुत्त आणि मोगलायन यांची धम्मदीक्षा. तथागत राजगृहात राहत असताना तिथे संजय नावाचा एक सुप्रसिद्ध पुरुष राहत होता. सुमारे 250 परिव्राजक त्यांचे शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर राहत होते. काय तर तथागत हा जेव्हा राजगृहामध्ये येत होता तेव्हा संजय नावाचा एक त्या ठिकाणी पुरुष राहत होता. त्याचे जे 250 परिवारजक होते, त्याचे शिष्य जे होते त्याच्याबरोबर राहत होते. त्यांच्या या शिष्यवर्गात सारिपुत्त आणि मोगलायन नावाचे 2 तरुण होते. सारिपुत्त आणि मोगलायन नावाचे 2 ब्राह्मण तरुण होते. संजयाच्या उपदेशाने सारिपुत्त आणि मोगलायन यांचे समाधान झाले नव्हते आणि तो यापेक्षा चांगल्या तत्त्वज्ञानाच्या शोधामध्ये होते. एक दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थविर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगराकडे भिक्षेसाठी आले होते. अश्वजिताची धीर गंभीर चालचलवणूक पाहून सारिपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारिपुत्त स्वतःशीच विचार करू लागला, खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा पुरुष भिक्खू आहे. जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मैत्रा, तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस, तू कोणता धर्म मानतोस, असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे. जेव्हा त्या ठिकाणी अश्वजित नावाचा भिक्खू भिक्षेसाठी नगरामध्ये येतो. नगरामध्ये आल्यानंतर त्याची जे हालचाल होती, जे चाल होती, जो तो आपल्या ज्या धीम्या गतीने चालत होता, त्याच्या अंगातलं चिवर पाहून, त्याचं भिक्षापत्र पाहून, हे पाहिल्यानंतर त्या सारिपुत्ताला काय वाटतं की मी यांना का विचारू नये, तुम्ही कुणापासून धम्मदीक्षा घेतली, तुम्ही वैराग्य कसे प्राप्त केले, हे विचारल्यास काय हरकत आहे. परंतु मग सारिपुत्त मनाशीच म्हणाला, या भिक्खूला हे विचारण्याची ही वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला. त्यांचे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे. आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपवल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला. नंतर तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. ज्या ठिकाणी अश्वजित होता त्या ठिकाणी सारिपुत्त गेला. त्याच्या समोर जाऊन त्याला काय केलं, अभिवादन केलं आणि आदबीने त्यांच्याशी बोलू लागला आणि तो त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. जेव्हा भिक्षा मागत असताना अश्वजिताच्या मागे मागे तो काय झाला, सारिपुत्त गेला आणि त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. अश्वजिताच्या जवळ उभा राहून परिवाजक सारिपुत्ताने त्याला विचारले, मित्रा, आपली मृदा शांत आहे, आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे, आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे, आपला गुरु कोण, आपण कोणता धर्म मानला. अश्वजित म्हणाला, मित्रा, शाक्य कुळात ज्याचा जन्मलेला एक महान श्रमण आहे. काय आहे, शाक्य कुळामध्ये ज्याचा जन्म झाला आहे आणि असा तो एक महान श्रमण आहे, त्याच्या नावाने मी ही परिवर्जा धारण केली आहे. तोच माझा गुरु आहे आणि त्यांच्याच धर्माला मी अनुसरले आहे. वंदनीय महाराज, आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांची आपल्याला कोणता उद्देश केला आहे, त्यांनी आपल्याला कोणता उपदेश केला आहे. मित्रा, मी केवळ एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्याचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्कारले आहे. मी तुला धम्माची तपशिलावर माहिती देऊ शकणार नाही, पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन. जेव्हा अश्वजित त्या
सारिपुत्राला सांगतो की मी काय झालेलं आहे, नव्यानं दीक्षा घेतलेली आहे, पण मला त्याचा जास्त प्रमाणामध्ये मला काही सांगता येणार नाही, पण मी तुला काय थोडक्यात धम्माची माहिती देऊ शकेल आणि त्याचा अर्थ काय आहे मी तुला काय करेल थोडक्यात सांगेन. नंतर परिवाजक सारिपुत्त स्थवीर अश्वजितास म्हणाला, ठीक आहे, आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे सविस्तराने किंवा थोडक्यात सांगा, परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त याचा अर्थ हवा आहे, शब्दाचे अवडंबर कशाला. नंतर अश्वजिताने सारिपुत्राला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारिपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले. सारिपुत्त आणि मोगलायन हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत होते. सारिपुत्र आणि मोगलायन सख्खे भाऊ नव्हते तरी ते काय करत होते, सख्या भावासारखे राहत असत. त्याने एकमेकांना असे वचन दिले होते, ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांनी परस्परांमध्ये ठरवले होते. ठरवल्याप्रमाणे मोगलायन तेथे होता तेथे सारिपुत्त गेला. सारिपुत्ताला पाहून मोगलायन म्हणाला, मित्रा, तुझी मृदा शांत आहे, तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे. तुला सत्य तुला खरोखर गवसले आहे काय. होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान आहे. मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले. नंतर सारिपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेले सर्व वृत्तांत त्याला सांगितला. नंतर मोगलायन सारिपुत्ताला म्हणाला, मित्रा, चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागताच आपले गुरु होतील. सारिपुत्त त्या ठिकाणी उतरला. मित्रा, हे 250 परिवाजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू, मग त्यांना योग्य वाटेल ते त्याप्रमाणे करतील. नंतर सारिपुत्त आणि मोगलायन हे परिवाजका इथे होते त्या ठिकाणी गेले आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, मित्र हो, आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत. ते आमचे गुरु आहेत. ते उतरले, महाराज, आम्ही आपल्यामुळे इथे राहत आहोत आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर श्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्करू. ते 250 परिवारजक सुद्धा काय म्हणाले होते की जर तुम्ही त्या महान तथागताला जर गुरु मानत असाल, त्यांचा धम्माचा जर तुम्ही आदर करत असाल, त्या धम्माचा तुम्ही जर अवलंब करत असाल तर आम्ही काय करल तोच मार्ग पत्करू. नंतर सारिपुत्र आणि मोगलायन येथे संजय जिथे होता तिथे गेले. त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले, मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत. संजय उतरला, छे मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ. सारिपुत्त आणि मोगलायन यांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा हे सांगितले आणि संजयाने पूर्वीप्रमाणे उत्तर दिले. नंतर 250 परिवाजकांना बरोबर घेऊन सारिपुत्त आणि मोगलायन भगवान बुद्ध जिथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले. भगवान बुद्ध कुठं राहत होते, राजगृहातील वेळुवनामध्ये तिथे गेले आणि सारिपुत्र आणि मोगलायन दुरूनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, ते पहा भिक्खू, 2 सोबती येत आहेत. सारिपुत्र आणि मोगलायन यांच्यामध्ये बोट दाखवून ते म्हणाले, हे दोघे माझ्या श्रावकापैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यत्व होतील. तथागत म्हणाले, माझ्या याच्यामध्ये काय होतील, श्रावकापैकी सर्वात श्रेष्ठ हे होऊ शकतील. वेळुवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते. तिथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले नतमस्तक भगवानच्या चरणावर ठेवले. हे भगवंता, आणि ते म्हणाले, भगवंताने आम्हाला दीक्षा द्यावी. नंतर हे भिक्खवे म्हणजेच काय तर भिक्खूनो या हा मंत्र भगवंताने उच्चारला आणि सारिपुत्र मोगलायन यांना आणि त्यांचे 250 जे जटिल होते ते सर्व काय झाले, बुद्धाचे शिष्य झाले. अशा प्रकारे भगवंतांनी सारिपुत्र आणि मोगलायन यांना धम्मदीक्षा दिली. राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा उद्याला पाहू. साधू साधू.